नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमात आपण आता बोलतो आहोत महाराष्ट्रातल्या लघु उद्योगांपुढच्या आणि मध्यम उद्योगांपुढच्या समस्या, अडचणी त्या जाणून घेताना वैभव, तुमच्याकडे परत एकदा येतो की विविध करांमधल्या जे काही अडचणी आहेत, करांमधले जे काही फरक आहेत, त्याचा नेमकं काय अडचण या उद्योगांपुढे येऊ शकते? उद्योगांपुढे एकतर LBT, त्याच्यानंतर वॅट आणि केंद्राचे काही कर, याच्यामध्ये जर केंद्र आणि राज्य समन्वय नसेल तर उद्योगांमधून जे उत्पादन होणार आहे त्याच्या किमती अवास्तव वाढतात. आणि ह्या केंद्राच्या करांमुळे काय होतं की राज्यामध्ये किंवा आंतरराज्यीय व्यापार ज्याला म्हणतो आपण त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो. मनीषजी, एक सांगा की या करांमध्ये कुठेतरी सुसूत्रीकरण येण्याकरता काय नक्की व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? अगदीच आज बघितलं तर आपण उद्योजक म्हणून कमीत कमी 10 प्रकारचे कर आपल्याला लागतात आणि ह्या 10 प्रकारचे कर बघता बघता LBT, वॅट, एक्साईज, सर्व्हिस टॅक्स, इन्कम टॅक्स, वर्क कॉन्ट्रॅक्ट टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, लेबर सेस आणि व्हेरियस सेस आहेत. ह्याच्याऐवजी जर का एक सुसूत्री करून स्टेटचा कर आणि सेंटरचा कर जर का ह्याच्यात हे केलं किंवा GST जर का आलं तर त्याच्यात खूप फायदा होईल. आणि हे वेगवेगळे कर आणि वेगवेगळे डिपार्टमेंट हे लघु उद्योजक आणि मध्यम उद्योजक यांना सांभाळणे आणि त्यांचे जर का पूर्तता करतातच नाकी नऊ येतात. बरोबर आहे. आपला मुद्दा लक्षात आला. मला याचे KC महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडे संदीप काळे आमचे प्रतिनिधी तिथे आहेत. संदीप, या मुलांना काय वाटतं की या सगळ्या लहान उद्योगांच्या बाबतीत ज्या काही बेरोजगारीच्या समस्या आहेत किंवा तिथे त्यांना आवश्यक असलेली मॅनपॉवर मिळत नाही, आपल्याकडे रोजगाराचा प्रश्न मोठा असतो, तर या विषयावर काय वाटतं या तरुणांना की त्यांना रोजगार मिळण्याकरता काय होणं आवश्यक आहे? अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योग असे आहेत की जे सध्या बंद आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झालेली आहे. मला तुम्ही सांगा की अनेक उद्योग बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे खूप कामगारांना बेघर व्हावं लागलंय. कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? काय तुमची नेमकी मागणी असणार आहे? मला असं वाटतं की सरकारचं नियोजन आणि त्यांचं अनुदान त्या उद्योजकांना मिळत नसल्यामुळे हे असं घडतंय. शिक्षण असलं तरी रोजगार नाही आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे असं मला वाटतं. बेरोजगारी वाढत चालली आहे, पण जर आपण सेल्फ एम्प्लॉयड असलो, सेल्फ एम्प्लॉयड होण्यासाठी जर आपल्याला पुरेसं लोन मिळालं सरकारकडून, ठीक आहे. मला असं वाटतं युवकांची मतं आपण जाणून घेतली. आपण जाऊ मधुमिलन शिंदेकडे. मधुमिलन शिंदे, वेळ आपल्याकडे कमी आहे. एक सांगा की केंद्र राज्य संबंध म्हणा किंवा प्रशिक्षित कर्मचारी मिळण्यातला अभाव म्हणा, उद्योजकांच्या पुढची नेमकी आव्हानं काय आहेत आता लघु उद्योजकांपुढची, आपल्याला काय वाटतं? लघु उद्योजकांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान जे आहे की त्यांना ज्या मूलभूत सुविधा लागतात त्याच्यामध्ये वीज, पाणी आणि रस्ते. आता वीज आपल्या महाराष्ट्रामध्ये महाग आहे, त्याच्यानंतर वीजची कन्सिस्टन्सी नाही आहे आणि जे कुठले कारखाने पॉवर जनरेशनचं युनिट टाकू इच्छितात त्यांनी जर त्यातून वीज निर्माण केली तर त्याच्यावरही गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. ठीक आहे. आपण काही वेळ आपल्या तनिष्कांकडे जाऊ. परत एकदा आपल्याकडे येतो. आपल्या तनिष्का बराच वेळ वाट बघतायत, त्यांच्याकडे आपण जाऊया. तानाजी जाधवर आपले आहेत. तानाजी, पटकन तनिष्कांना विचारा की लघु उद्योजकांशी महिलांचा फार मोठा संबंध असतो. महिला लघु उद्योग, महिला गृह उद्योग आहेत त्या त्यांच्याही संबंधित असतात. तर या प्रकारामधल्या संधी कमी होत आहेत का? त्यांना नक्की काय वाटतंय ते विचार. बरोबर. एकूण मला सांगा की महिलांचं या उद्योग क्षेत्रामधलं हे कमी होतं आहे, महिलांना त्याच्यामध्ये स्थान मिळत नाही असं तुम्हाला वाटतं का? काय सांगाल तुम्ही? वीज दरवाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील उद्योगावर परिणाम होतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिल्ह्यातील उद्योगधंदे स्थलांतरित होत चालले आहेत. कर्नाटकात वीज दर कमी असल्यामुळे कोल्हापुरातील अनेक उद्योजक आपल्या कंपन्या कर्नाटक. ठीक आहे तानाजी, पुढची प्रतिक्रिया. येस, तुम्ही मला सांगा की काय सांगाल की उद्योगासमोर काय आव्हान वाटतं? टाटा कंपनीसारख्या कंपनीला लागणारे जे पार्ट आहेत ते कोल्हापुरात तयार होत असताना सुद्धा कर्नाटकात जाण्याची वेळ महाराष्ट्र सरकारनं आपल्यावर आणलेली आहे. कारण महाराष्ट्राचं आपल्या गुजरातच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्राचे वीज बिल जास्त आहे. परदेशी गुंतवणूक ही भारतात यायला हवी, त्याच्यामुळे उद्योगधंदे वाढतील आणि याच्याकडे काँग्रेस सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. जसं शहरांना मूलभूत सुविधा पुरवणं गरजेचं आहे. ठीक आहे. मला असं वाटतं तानाजी, आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. हा, बोला. उद्योगधंदे जर वाढवायचे असतील तर स्थानिक धंद्यांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आपले मोठे उद्योगधंदे वाढतील. ठीक आहे. मला असं वाटतं की आपण फार बोलक्या प्रतिक्रिया बघितल्या. वैभव, अगदी शेवटचे मुद्दे करता तुमच्याकडे येतो. एक सांगा की आता तातडीने सरकारच्या धोरणांमध्ये कुठले बदल करावेसे वाटले तर ते 2-3 मुद्दे कुठले सांगाल? पहिला मुद्दा म्हणजे राज्यांतर्गत होणारं जे स्थलांतर आहे
ते स्थलांतर सगळं मुंबई पुणे नाशिक या त्रिकोणात एकवटतंय. ते त्याचं विकेंद्रीकरण करण्यासाठी ते उद्योग उद्योजकांनी बाहेर घेऊन प्रयत्न जायला केले पाहिजेत पाहिजेत. हां, आणि उद्योजकांनी त्याला जाणीवपूर्वक त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा एक. त्याच्यानंतर कौशल्य विकास जो मुद्दा सारखा सारखा येतोय की स्किल डेव्हलपमेंट, याच्यावरही सरकारने आणि उद्योजकांनी जॉईंट व्हेंचर करून काही तरुणांना संधी अभ्यासक्रम दिली तयार पाहिजे. करून तरुणांना त्याच्यात प्राधान्याने सहभागी करून घ्यायला हवं. आणि तिसरं म्हणजे जे अनटॅप्ड उद्योग, ज्याला आपण अपारंपरिक ऊर्जासारखं म्हणतो की पर्यटन, किंवा जे आपल्या आत्ता हातात आहे आणि जे फक्त सुरू करायचं आहे, त्याला कॅपिटल लागणार नाहीये, असे जे उद्योग आहेत ते शोधून त्याला काढून चालना दिली त्याला पाहिजे. मला असं चालना वाटतं वेळ अगदी कमी आहे. वैभव, माफ करा, थांबवायला लागते आपल्याला. अनेक प्रश्नांचा ओहापोह आपण केला. उद्योगांपुढच्या समस्या, लघु उद्योग आणि त्याच्यापेक्षा छोटे मध्यम उद्योग यांना जर काही आवश्यक असेल तर त्यांना आवश्यक असलेल्या जवळच्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा पाणी असेल, वीज असेल, भूखंड संपादन असेल किंवा केंद्र राज्य संबंध असतील, विविध कर याच्याविषयी बोललं गेलं. त्याचबरोबर कौशल्य वाढवली गेली पाहिजे हे बोललं गेलं. स्थलांतर होऊ न देता वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग कसे नेता येतील, बाहेरच्या राज्यात न जाऊ देता आपल्या राज्यात 3 शहरांपुरते उत्पन्न मर्यादित न ठेवता बाकी ठिकाणी कसं गेलं पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या तनिष्का, सगळे युवक, त्याबरोबर आपले तज्ज्ञ वैभव वजे, मधुमिलन शिंदे आणि मनीष कोठारी, या सगळ्यांचे मी या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो आणि ही चर्चा इथेच थांबवतो. नमस्कार, धन्यवाद.